अजय कौतिकवार. डास, उद्योगधंदा आणि त्याच्यावरचे उपाय याच्यावर आज आपल्याला ज्यांनी उत्तर शोधलं असे एक गेस्ट आपल्याकडे आलेत, प्रसाद फडके सर. नमस्कार. 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 20 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर डासांचं निर्मूलन करावं आणि त्यातनं व्यवसाय जनरेट करावा असं त्यांनी ठरवलं आणि एक चांगलं प्रॉडक्ट त्यांनी शोधून काढलं आणि आज जगभर त्या प्रॉडक्टची दखल घेतली जाते. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला. एवढी 20 वर्ष तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं, जगभर हिंडलात, प्रचंड मोठा अनुभव तुमच्या पाठीशी जमा आहे. असं असताना या डासांच्या मागे लागावं आणि त्यातनं व्यवसाय करावा हे आयडिया आली कुठून? अजय सर, सुरुवात ॲक्च्युली माझ्या कॉर्पोरेट लाईफमध्येच झाली. मी इतके कॉर्पोरेट रोल्स हँडल केले आणि आमच्या कॉर्पोरेटमध्ये एक गोष्ट सांगितली जाते की किंवा एक प्रचलित कॉर्पोरेट फिलॉसॉफी म्हणतात त्याला, की थ्रोईंग अंडर द बस नावाचा एक कल्चर असतो. तर त्या थ्रोईंग अंडर द बसला कंटाळून शेवटी मी म्हटलं की अरे, आपण सकाळी उठतोय कोणासाठी, एवढा सगळा व्याप उभा केले कोणासाठी, आणि सगळं दुसऱ्यासाठी करायच्या ऐवजी आपण हे आपल्या स्वतःसाठी का नाही करत? तर रादर दॅन किती वेळ आपण हे बस डॉजिंग, आम्ही त्याला सर्कस म्हणतो, तर कॉर्पोरेट लाईफ इज अ बस डॉजिंग सर्कस. तर त्या सर्कसच्या बाहेर पडायचं, रिंगणाच्या बाहेर पडायचं ठरवलं, म्हणून बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या गोष्टींकडे, प्रॉब्लेम्सवर सोल्युशन बघत होतो की काय, कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. स्टार्टअप तेव्हा 2015-2017 त्या जमान्यामध्ये, त्या एरामध्ये बूममध्ये होते सगळीकडे. आणि एकाच अशा हॉटेलमध्ये बसला असताना जेव्हा आम्हाला कळालं की, म्हणजे त्या हॉटेलमध्ये बसला असताना कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं कळालं, त्याच्यावर जे आमची चर्चा चालू होती, तिथंच आम्हाला डासांचा भयंकर प्रादुर्भाव जाणवला. आणि दॅट वॉज द, तुम्ही म्हणाल युरेका मोमेंट, की ट्रिगर पॉइंट, की हा ट्रिगर आहे की अरे, हा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. ह्यानी डेंगी आहे, मलेरिया आहे. आणि आज 125 वर्ष झाली आहेत मलेरियाचा शोध लावून. सर रोनाल्ड रॉस यांनी तो सिकंदराबाद इंडियामध्ये लावला, दुसरीकडे कुठं नाही. बरोबर, आफ्रिकेत सिकंदराबाद इंडियामध्ये. त्याने 1902ला नोबेल पण मिळालं त्याच्यावर. मलेरिया इज कॉज बिकॉज ऑफ द मॉस्किटो बाईट. तर 125 वर्ष हा प्रॉब्लेम आहे. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात आहोत. आपण लोकांना मार्सवर पाठवलंय, आता काय सूर्यावरही पाठवू, बरोबर. हे सगळे आपले मिशन झालेले. पण एक छोटासा 5 mm डास, त्याच्यावर डेंगी मलेरियावर उपाय शोधू करता आलेला नाही आहे, म्हणजे काहीतरी मोठी गडबड आहे. आणि त्याच्यातनं ह्या प्रवासाकडे आमच्या सगळ्यांची सुरुवात किंवा दृष्टिकोन बघायचा झाला आहे. खरंच हा डासांचा आणि त्यापासून होणाऱ्या आजारा खूपच भयंकर मोठा प्रश्न आहे. त्याचं किती इंटेन्सिटी आहे, म्हणजे गांभीर्य किती आहे. जस्ट एक सगळ्यांना वाटतं की डास आणि आजार काय एवढं असेल, पण तुम्ही त्याच्यावर खूप अभ्यास केलाय. हो, म्हणजे स्टॅटिस्टिकली जर का बोलायचं झालं तर मॉस्किटो हॅव वाईप्ड आउट हाफ ऑफ द ह्युमॅनिटी. ओके, टिल डेट टुडे अप्रॉक्सिमेटली अबाउट 50 to 55 billion people have been believed to live on planet Earth. More than half of them over all these years have died because of dengue, malaria, chikungunya जे डासांच्या मुळे होतात. वार्षिक 1 million म्हणजे 10 लाख लोक डेंगी मलेरियामुळे मरतात. द मोस्ट लिथल प्रेडेटर ऑन द प्लॅनेट. किंवा आजच्या आपण जमान्यात बघू तर सर्वात खतरनाक हत्यार काय आहे. जर का आपण म्हटलं World War I मशीन गन, World War II ॲटम बॉम्ब, ह्या दोघांनी जेवढे जीव घेतले तेवढे जीव, त्याच्यापेक्षा किती पटीने जीव डासांनी घेतले डेंगी मलेरियामुळे. म्हणजे सर्वात डेंजरस प्रिडेटर तोच आहे जो आपल्याला दिसतच नाही. आणि दुर्दैव डेंगीचा विचार करू, 4 वेगळे स्ट्रेन, आपल्याकडे व्हॅक्सिनही नाही आहे, लाईन ऑफ साईट पण नाही आहे. म्हणजे डिझीज प्रिव्हेंट करणे, हा जो आपल्या म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, डिझीज हा प्रिव्हेंट करणे, त्याचं प्रिव्हेन्शन करणे हा एकमेव उपाय आपल्याकडे, दुसरा काही पर्यायच नाही हे आजच्या शतकात. बरोबर. आणि ग्रामीण भागात आणि इव्हन शहरांमध्ये पण खूप मोठा याचा प्रॉब्लेम आहे. आरोग्यावर प्रचंड ताण आहे, भयंकरच ताण आहे. वस्तुस्थिती आहे. आता मी गव्हर्नमेंट डेटा, डेथचा विचार जास्ती बोलू शकत नाही, डेटा इज डेटा. पण आधी तरी असं होतं अजय सर की मलेरिया रुरल पार्टमध्ये रिस्ट्रिक्ट होता,
आणि डेंगी अर्बन एरियामध्ये रिस्ट्रिक्ट होता. आता डेंगी रुरल एरियामध्ये गेला आहे. यू विल बी सरप्राइज्ड, इट्स नो लॉंगर अ प्रॉब्लेम ऑफ ट्रॉपिकल कंट्रीज, इट्स नो लॉंगर अ प्रॉब्लेम फॉर India, Africa or South Asia. You know, dengue is inside of the United States. Dengue is in France. You know, dengue is at the foothills of Himalayas. आपलेच डॉक्टर सुभाष साळुंके 4 महिन्यापूर्वी WHO कमिटीवर नेपाळला गेले होते. अँड यू नो द वर्डिक्ट देअर वॉज डेंगी इज नाव ॲट द फुटहिल्स ऑफ हिमालया. सो इट्स एव्हरीवेअर. आता अर्बन रुरल काहीही राहिलेलं नाहीये, काही राहिलेलं नाहीये. अशा या सगळ्या जगालाच व्यापणाऱ्या डेंगीवर किंवा डासांवर तुम्ही एक पॉट शोधून काढलाय, एक प्रॉडक्ट शोधून काढलंय. नेमकं ते प्रॉडक्ट काय आहे आणि ते कसं काम करतं? तर आता आपण जेव्हा डासांचा प्रादुर्भाव किंवा डासांबद्दल उपाययोजना करतो तर आपण अडीच गोष्टी करतो. नंबर 1, त्यांना पळवून लावतो. बरोबर. मग आपण पळवून कसं लावतो? आपण वेपरायझर सॉकेटमध्ये लावतो, अंगावर लोशन्स लावतो, नाना तऱ्हेने त्यांनी आपण त्यांना पळवून लावतो. पळवून लाव म्हणजे प्रसाद म्हणतोय मला चावू नकोस, अजय सरांना चाव, तिकडे काही कर, म्हणजे स्वार्थीपणाच झाला. म्हणजे यू आर शिफ्टिंग द प्रॉब्लेम, नॉट सॉल्विंग. बरोबर. आपण पळवून लावतो त्यांना. दुसरा विषय जो आपण करतो की आपण त्यांना मारतो. ही तर प्रचलितच आहे, एक एक करून मारतो पण. बरोबर. आता ह्या 2 गोष्टी करतो आणि मग महानगरपालिका, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट त्यांच्या अनुषंगाने काही गोष्टी करतात. त्या ते म्हणजे ब्रीडिंग साईट, पाण्या जिथं जिथं साचलंय तिथं जाऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करणे वगैरे, हे हा तो अर्धा उपाय. फॉगिंग करणे वगैरे, तर तो उपाय, हे 2 उपाय आपण करतो. आता हे करून पण प्रॉब्लेम राहतो. मग आम्ही म्हटलं की आपण सायन्सकडे लक्षच दिलेलं नाही आहे. कारण सायन्स अँड ओनली सायन्स इज गोइंग टू हेल्प अस विन दिस वॉर अगेन्स्ट डेंगी मलेरिया. तर शास्त्र काय सांगतं? शास्त्र आपल्याला 4 गोष्टी सांगतं. 1, फक्त मादा मच्छरच चावते. अच्छा. नंबर 2, तिचं आयुष्य फक्त 15 ते 30 दिवस. आपलं ह्युमन 70-80 वर्ष ॲव्हरेज जे कोट करतं, तर तसं डासांचा फक्त 15 ते 30 दिवस. ते प्रजनन फक्त पाण्यातच करतात. दे ब्रीड ओनली इन वॉटर. आणि एका वेळेला जेव्हा ती अंडी घालते पाण्यामध्ये तर ती 500 ते 1000 अंडी घालते. म्हणजेच काय, पुढच्या वेळेला तुम्हाला जेव्हा एखादा डास चावेल तेव्हा ती मादा मच्छरनीच चावलेलं आहे तुम्हाला. आणि दुसरं, तुम्ही ब्लड डोनेशन केले 1 महिन्यात, त्याच्यामुळे 3 कोटी डासांची उत्पत्ती केलेली आहे. सो 1 मॉस्किटो बाईट इन स्पॅन ऑफ 1 मंथ, 1 महिन्यात 3 कोटी डासांची तुम्ही उत्पत्ती करून देते. म्हणजेच काय की द रेट ॲट विच द मॉस्किटोज मल्टिप्लाय, डासांची जी प्रजनन मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे, प्रजनन क्षमता आहे, ती कोविडला 4 मुंड्या चित करून जाईल. आणि कोविडने आपल्याला काय शिकवलं की जर का फोर्स मल्टिप्लायर आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ब्रेक द चेन करावी लागणार. आणि आपण करतो काय? रिपेल करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, नाहीतर एक एक करून मारतोय. बरोबर. जर का अख्खा जमाव आपला, म्हणजे आपण जे लॉकडाऊनमध्ये गेलो ते 5 दिवस जे आपण रिस्ट्रिक्टेड एंट्री घेतली कोविडची, आपण ट्रान्समिशन ब्रेक केलं, ते केलं नसतं आणि फक्त 20च लोकांनी केलं असतं आणि 140 कोटी जनतेने केलं नसतं तर आपण त्यातनं बाहेर पडलो असतो का? नसतो पडलो. कारण ब्रेक द चेन करणं गरजेचं होतं. एक एक करून मारणं उपयोगाचं नाहीये. पण मग अशासाठी काही डिव्हाइस आहे का? नाहीये. म्हणून आम्ही इकोबायो ट्रॅप्सचा निर्मिती केली. एक कुंडी अशी निर्माण केली. त्या कुंडीमध्ये एक सॅचे टाकला. त्या सॅचेमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तुम्ही जर का बघितला आहात तर की त्याच्यामध्ये एक अट्रॅक्टंट आहे आणि एक किलिंग इन्ग्रेडियंट आहे. आणि ही कुंडी तुम्हाला अशीच येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाणी भरून ठेवायचं आहे. कुठपर्यंत? तर इथे एक होल दिलेलं आहे बघा. त्याच्यावरती तुम्ही जर का पाणी भरलं तर ते लीक होईल. त्याच्या खाली पाण्याची लेवल ठेवायची. एकदाच पाणी भरायचं, सारखं भरायची गरज नाही. आणि पाणी भरल्यानंतर ह्याला उन्हापासनं लांब आडगळीच्या ठिकाणी, किंवा आता घरी आपल्याकडे हॉर्टिकल्चर असतं सगळ्या ठिकाणी बाल्कन्यांमध्ये, फक्त उन्हापासून लांब तिथं ठेवलं की हे त्याचं काम चालू करतं. मग ह्याच्यामध्ये होतं असं, आता आपण शास्त्राकडे जाऊ. शास्त्र काय सांगतं? ती फक्त पाण्यात अंडी देते. दुसरीकडे झाडा फुलांवर देते का? नाही देत. आपण फवारणी कुठं करतो?
शास्त्र, लेट्स टॉक सायन्स, राईट? शास्त्र, लेट्स सायन्स इज गोइंग टू हेल्प अस विन दिस वॉर. मग आता ह्याच पाण्यामध्ये का, दुसऱ्या पाण्यांमध्ये का नाही का, ह्याच्यामध्ये एक अट्रॅक्टंट दिलेले गेले. त्या अट्रॅक्टंटमुळे ती इथंच अंडी घालते आणि ह्याच्यामध्ये अजून जे औषध आहे ते औषध मग ते अंडी घातल्यानंतर त्या अंडीमधनं नष्ट करते आणि ॲडल्ट बाहेर पडून देत नाही. म्हणजे तो 500x500x503 कोटीचा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे तो बंद होऊन जातो, चेन ब्रेक होऊन जाते आणि तुम्हाला डिझीज प्रोटेक्शन, डिझीज प्रिव्हेन्शन मिळून जातो. कुंडी कागदाच्या निर्मितीने केलेली आहे, म्हणजे कॉरुगेटेड बॉक्सेस. एक कुंडी 30 दिवस चालते आणि साधारण 400 स्क्वेअर फूटचा एरिया कव्हर करते. म्हणजे एका घरासाठी हो, 400 स्क्वेअर फूटच्या आपल्या एका घराला एक कुंडी सफिशियंट झाली. आणि प्रजनन तुम्ही निर्मळून केलं, इलेक्ट्रिसिटी लागली नाही, टॉक्सिक फ्युम्स रिलीज केल्या नाही, बॅटरी रिचार्जिंग काही लागलं नाही. बरं, वेस्टपासनं केलेलं. आज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आपलं क्विक कॉमर्स, ई कॉमर्समुळे कॉरुगेटेड बॉक्सेस हे नंबर 1 वेस्ट जनरेटर झालेलं आहे. त्याला प्लास्टिकचे लेयर्स असतात, टेप्स असतात, डायरेक्ट रिसायकल करता येत नाही. त्यामुळे त्या वेस्टची रिसायकल करून डिझीज प्रोटेक्शनसाठी निर्माण केलेलं हे आपलं इकोबायो ट्रॅप्स, असं सोपं, जे कोणीही वापरू शकतं, ज्याच्याप्रमाणे कोणाला धोकाही नाही, एन्व्हायरमेंटवर फरक नाही आहे, त्या दृष्टीने याचं निर्मूलन होत असं सोप्या ह्याच्यात. याच पॉट ठेवून तुम्ही धारावीत एक यशस्वी मॉडेल तयार केलंय आणि आज त्याची जगभर दखल घेतली जाते. हे मॉडेल काय आहे ते सांगा आणि नंतर आपण धंद्यावर येऊ. ओके. तर धारावीमध्ये आम्हाला मुंबई महानगरपालिका त्यांचा एक इन्क्युबेटर आहे स्माईल बिझनेस डेव्हलपमेंटचा, तिथं शशीबाला मॅडम आणि आपल्या मुंबई महानगरपालिकेचे इन्सेक्टिसाईड डिपार्टमेंटचे हेड चौबळ सर, अशा ह्यांच्या सहयोगामुळे आणि आपल्या भिडे मॅडम होत्याच, तर त्यांच्यासमोर जेव्हा आम्ही गेले मल्टिपल प्रेझेंटेशन केले, त्यांनाही पटलं. मग म्हणून आम्ही धारावीमध्ये एव्हिडन्स जनरेशन सायकल चालू केलेली आहे की आता कुंभारवाडा एरिया 18 क्लस्टर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जिथं आपण एव्हिडन्स जनरेशन लँडसेटच्या पेपरसाठी करतोय. पण कुंभारवाडा हा युनिक प्रॉब्लेम असा आहे की फार सोपं आहे सर सांगायला की पाणी साठवून देऊ नका, पण कुंभार म्हटल्यानंतर त्याला 3 गोष्टी लागतात: चिखल, पाणी आणि भट्टी. आता तुम्ही म्हणाल अरे भट्टी आहे, धूर येतो त्याच्यामुळे ते पळून जातील, नाही होते ना. पण वस्तुस्थिती डेटा रिझल्टची वेगळी आहे, एपिडेमॉलॉजी डेटा, डेंगी मलेरियाचा प्रादुर्भाव तिथं आहे, डिफिकल्ट टेरेन आहे. छत्री पण उघडता येत नाही धारावीत तुम्हाला चालायचं असेल तर, अशी परिस्थिती आहे. मग अशा एखाद्याच्या उपजीविकेवर तुम्ही सांगू शकता का की पाणी जमू करू नका म्हणून? नाही. मग तुम्हाला इंटरव्हेन्शन काय आहे त्याच्यासाठी? तर तो आपला शास्त्रोक्तरित्या प्रयोग म्हणण्यापेक्षा तिचं एव्हिडन्स जनरेशन चालू आहे लँडसेटच्या पेपरच्या ह्याच्यासाठी, आणि त्याची दखल जसं तुम्ही म्हणाला तसं CNNनी घेतली, दूरदर्शननी घेतली. आपले सेक्रेटरी INB अपूर्व चंद्रांनी एक माझ्याबरोबर एपिसोड केला त्याच्यावर. आता तर ते हेल्थ सेक्रेटरी आहेत युनियन गव्हर्नमेंटचे. तर अशा पद्धतीने तो धारावीचा प्रवास चालू आहे आणि तो चालू राहील. किती परिणाम झाला सर त्याचं? रेशो सक्सेस रेट जो आहे तो किती टक्के आहे धारावीचा? आता एक तर आपण त्याला एपिडेमॉलॉजी एव्हिडन्स देऊ शकतो की बाबा कसे कमी झाले ते, म्हणजे केसेस कशा कमी झाल्या त्या. तर तुम्ही मागचा पावसाळा बघा, म्हणजे जो हा जून ते डिसेंबर 23चा गेला, त्याच्यामध्ये धारावी 24 वॉर्डामध्ये कायम टॉप ऑफ द चार्ट्समध्ये असायचं. बरोबर. आता तुम्ही मुंबईचा डेटा काढून बघा, तुम्हाला ह्या वेळेला कुठेही धारावी त्या टॉप ह्याच्यामध्ये दिसलेलंच नाहीये. आणि ह्याचं एक सर्वात मोठं श्रेय जे मी म्हणतो, काय कुठली गोष्ट व्यवस्थित वापरून व्यवस्थित केली. माझ्याकडे बेस्ट टेक्नॉलॉजी आहे, बट इफ इट इज नॉट पुट टू द राईट प्लेस अँड पर्पज देन इट डझंट हेल्प. त्यामुळे त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं जेवढं योगदान आहे, त्या कीटकनाशक विभागाचं, इन्सेक्टिसाईड डिपार्टमेंटचं, धारावीची पूर्ण जी त्यांची टीम आहे, त्यांचं इमेन्स कॉन्ट्रीब्युशन आहे. हे टूल आहे हो, प्रोग्रॅमरला जसं टूल आहे ते फक्त टूल आहे, ते नाही व्यवस्थित त्या पद्धतीने वापरलं पब्लिक हेल्थसाठी तर ते नाही उपयोगी होणार आहे. त्यामुळे वी प्ले अ मिनिस्क्युल पार्ट. म्हणजे एक हा प्रोग्रॅमिंग करायला एक सॉफ्टवेअर झालं तसं झालं. खरं ते श्रेय आमच्या एवढं नाही, आमचं जेवढं नाही आहे ते तेवढं त्या लोकांचं की त्यांनी ते डिप्लॉय केलं त्याच्यावर. धारावीत ते यशस्वी झालं, त्याच्यामुळे आता जगभर त्याची दखल घेतली जाते आणि या प्रॉडक्टला मागणी पण वाढली आहे. तर याचा व्यावसायिक पाठ ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे एखाद्या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधत त्याला आर्थिक म्हणजे व्यावसायिक जोड देणं, हे किती अवघड असतं आणि हे तुम्ही कसं केलं?
याच्या मागचं थोडं इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र काय आहे? हो, तर आम्ही पहिलं काय केलं की आम्ही कारण आत्ता असे बिझनेसेस फार कमी बघायला मिळतात. हो बरोबर. आता आम्ही पहिले तर फॉर प्रॉफिट सोशल एंटरप्राइज, म्हणजे हे जे काही सगळं होतं, वी आर नॉट अ NGO, वी आर नॉट अ सेक्शन 8 कंपनी वगैरे. त्यामुळे आमचे प्रॉडक्ट वापरणारे मॉस्किटो पॉप्युलेशन कंट्रोल इज इक्वल टू ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोल. हे डिव्हाइस मॉस्किटो पॉप्युलेशन, ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोलची जर्नी कशी झाली की कॉन्ट्रासेप्टिव्स विकले गेले. बरोबर, पहिले शासनाने ते फ्री दिले, आजही शासन ते अंडर प्रिव्हिलेजला फ्री देतं. बरोबर, कंपनीज आल्या, त्यांनी वेंडिंग किऑस्क लावले, CSR लोकांनी नंतर CSR जसं आलं तसं मेजर्स केले, नंतर तुम्हाला ते मेडिकल शॉपमध्ये मिळायला लागलं, आज ऑनलाईन पण मिळतं, किराणावाल्याकडे पण कॉन्ट्रासेप्टिव्स फॉर ऑल जेंडर मिळतात. आमच्याही प्रॉडक्टचा प्रवास इव्हेंच्युअली तसाच असणार आहे. आता त्या जर्नीमध्ये आम्ही कुठं आहोत, तर आम्ही आत्ता फक्त B2B सेगमेंटमध्ये आहोत, म्हणजे हॉटेल, हॉस्पिटल, आणि त्याच्यासाठी आपण टायअप केला आहे रेंटोकिल PCI, पेस्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यांच्याबरोबर आपण टायअप केलेला आहे रेंटोकिल बरोबर, आणि ते त्या मार्केटमध्ये ते विकतात. आपण ॲमेझॉनवर पण विकतो कुंडी. आत्ता शार्क टँक असल्यामुळे त्याच्यावर आपण ती एअर केली होती आणि कुंडी आता वेगळा मी तुम्हाला प्रश्न विचारणार. तर ते 500 रुपयाला एक कुंडी साधारण विकली जाते. अशी ते B2B मध्ये आहे संकल्पना. आणि आता आम्हाला तुमच्या मार्फत जे लोकांशी जोडायचं आहे, जो कळीचा मुद्दा आहे की 140 कोटी जनता आहे, बरोबर, त्यांच्याकडे हे पोचणं गरजेचं आहे. बरं, घरात वापरताना एकाने केलं, माझं 300 कॉम्प्लेक्सचा अपार्टमेंट आहे, माझ्या फक्त अपार्टमेंटमध्ये लावून मला त्याचा लिमिटेड फरक मिळणार आहे, पण सगळ्यांनी लावलं तर निर्मलूनच आहे. मग पहिले कॉम्प्लेक्सेस काय करतात मोठे शहरातले की त्यांच्या पब्लिक एरियामध्ये लावतात, म्हणजे ते लावतील स्विमिंग पूलच्या जवळ, गार्डनच्या जवळ, या सगळ्या गोष्टी. तिकडं कंटिन्यू इफेक्ट दिसला की मग हळूहळू ते घरी जातं. तसंच आपल्याला सगळीकडे हे पोचवायचं जर का असेल तर आपल्याला ग्रासरूट लेवल एंटरप्रेनर्स, VLE, विलेज लेवल एंटरप्रेनर्स, ही सगळी इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागेल. म्हणजे एखाद्याला ग्रामीण भागात पण याची खूप गरज आहे. तर एखादा नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी किंवा कोल्हापूर एखाद्या तरुणाला या तुमच्या काय व्यवसायात कनेक्ट व्हायचं आहे, तर असं काही तुमचं मॉडेल आहे, तुमच्या याच्यात काही तुम्ही विचार करताय की ही मंडळी हे प्रॉडक्ट घेऊन तिथे पण हे करू शकतील आणि दुसरे व्यवसाय करत असेल त्याच्यात पण हा व्यवसाय होऊ शकतो, किंवा वेगळ्या पद्धतीने काही तो व्यवसाय करू शकतो का, असं काही तुमचं मॉडेल आहे? हो, आमच्याकडे एक मॉडेल आहे आणि ते मॉडेल आम्ही ॲक्च्युली आता एका ट्रायल पण नाही म्हणता येणार, इम्प्लिमेंटेशन 2 डिस्ट्रिक्ट्समध्ये फक्त ते आम्ही कर्नाटकात करतोय, महाराष्ट्रात नाही. पण ओपन आहे मॉडेल, म्हणजे कोणी आमच्याकडे लोक अशी कर्नाटकातली लोक आम्हाला अप्रोच झाली असंच, आणि मग ते जे मॉडेल आम्ही डिवाइस केलं ते असं केलं की ही कुंडी विलेज लेवल कुठेही कोणी घेऊ शकतं. 500 रुपये त्याची सेलिंग प्राईस आहे, म्हणजे ॲमेझॉनच्या प्राईजलाही आपल्याला गोष्ट मिळाली की माणसाला तो सेल करायलाही मार्ग सोपा जातो. अरे ॲमेझॉन जे देते तोच माझा शेजारचा दुकानदार देतो, याच्यापेक्षा स्वस्त काही मिळणार नाही, म्हणजे तो एक मेंटल ब्लॉक झाला. आणि त्या 500 रुपयामध्ये आपण 30 ते 33% मार्जिन मॉडेल बिल्ड केलं असतं विलेज लेवल एंटरप्रेनरला. ओके, हां, मग तो त्याला म्हणजे मायनस माझी किती खरेदी, तर साधारण 30% त्याच्या जर का आपण खरेदी कमी धरली तर साधारण एक 320 ते 350 रुपये त्या घरात मध्ये त्यांची खरेदी प्राईस, विक्री प्राईस एस्टॅब्लिश्ड आहे, मधलं त्यांचं मार्जिन आहे, आणि आपल्याकडे मग त्यांनी किती इन्व्हेंटरी घ्यावी, कसे द्यावे, काय क्रेडिट लाईन एस्टॅब्लिश करावे, याचे सगळं डिस्ट्रीब्युशन मेकॅनिझम पण सेट आहे. तुमची काही वेबसाईट आहे, म्हणजे काही लोकांना कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांनी कसं कनेक्ट? तर त्यांनी आमच्या वेबसाईटवर ecobiotraps.com किंवा मला अगदी इकोबायोट्रॅप्स गुगल केलं की सगळी माहिती मिळेलच. आमच्या वेबसाईटवर जाऊन आमचे तिथं नंबर्स आहेत, ईमेल IDs आहेत, तिथं फ्लॅश करावं, आम्हाला लिहावं की त्यांना इंटरेस्ट आहे म्हणून, आणि मग आमची टीम त्यांच्याबरोबर ह्या बिझनेस मॉडेलमध्ये हे करेल. आम्हाला जेवढी मॅक्झिमम लोक जडली जातील ह्याच्याबद्दल तेवढं चांगलं आहे. दुसरं, उद्या की समजा एखाद्यानी 10-10 हजार अशा कुंड्या विकल्या गेल्या वर्षभरानंतर, तर ही होतं काय, महिन्याभरानंतर कुंडी गळायला लागते. त्यामुळे तो रिपीट बिझनेस आहे, एकदा घेऊन चालणार नाही. तुम्ही एक कस्टमर एकदा घेतला तर तो तुम्हाला पुढचे 6-8 महिने तर नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे तो रिपीट बिझनेस आहे. म्हणजे एकदाच फक्त 500 रुपयाची कुंडी घेतली, मी फक्त 10 जरी घरं विकली तरी तर माझं 5,000चं बिलिंग झालं. आणि 5,000चं बिलिंग मात्र हे लक्षात घ्या, दर महिना 12 महिने म्हणजे 12×5 = 60 हा माझं उत्पन्न
फिक्स झालं ते मला रिकरिंग येतच जाणार. आणि तुम्ही इतर तुमचा बिझनेस सांभाळून सुद्धा हे करू शकता. ऍब्सोल्युटली. आणि बरं सोपं आहे ना. आमचे व्हिडिओज सगळे आपल्याकडे टूल्स आहेत. आपण CNN, दूरदर्शन, व्हेरियस गव्हर्नमेंट एजन्स्याबरोबर आपण काम करतो. शार्क टँक इकडे सगळीकडे म्हणजे त्याची प्रचलित. इट्स नॉट टू बी प्रूव्हन, इट्स प्रूव्हन, डन डेट विथ, राईट. यू जस्ट गो अँड सेल इट. म्हणजे आता हे जाऊन विका आणि लावायला लोक स्वतः लावू शकतात किंवा एखादा तो लावायचा म्हणून पण तो सुद्धा पाणी टाकून ठेवायचं तर आहे. पाणी तर सगळीकडेच आहे. त्यामुळे तोही मार्ग हे आणि जोडधंदा म्हणून पण लोक करू शकतात. ही चांगली संधी. या आपल्या पॉडकास्टचा यशस्वी उद्योजक आणि देआसरा फाउंडेशन बरोबर यांचा आमचा उद्देश हाच असतो की अशा गोष्टींची, अशा ज्या काही संधी असते त्या तळापर्यंत लोकांना पोहोचाव्यात, याच उद्देशाने आणि या सगळ्यांनी आम्ही हे गप्पांचा उद्देश खरा म्हणजे तोच हे आहे. बरोबर. दुसरं, आपली उद्योजक अगदी गावात जाऊन पण म्हणू शकता की एक छोटंसं हॉस्पिटल आहे, एक 200 मीटर हा एरिया काही जास्ती मोठा पण नाही, कमी पण नाही, बरोबर. पण ते सांगू शकतात की आता मुळशी, पुण्याच्या जवळचं छोटंसं गाव घेऊया, मुळशी तालुक्यातलं कुठलं एक छोटं गाव आहे, बरोबर. तर तिथं 2 हॉस्पिटल आहेत. त्या 2 हॉस्पिटलना आपले उद्योजक सांगू शकता हे जर का तुम्ही वर्षभर वापरलं तर तुमचं हॉस्पिटल हे डेंगी मॉस्किटो फ्री झोन होईल. हे प्रॉमिस कोणी देऊ शकत नाही. डेंगी मॉस्किटो फ्री झोन होईल म्हणजे तुम्हाला डेंगी पुण्यात चावू शकेल, पण ह्या हॉस्पिटलच्या 200 मीटरच्या प्रिमायसेसमध्ये चावणार नाही, कारण त्याला शास्त्र आहे. डेंगी मॉस्किटो 200 मीटरपेक्षा जास्ती ट्रॅव्हल करत नाही. तुम्ही जर का त्याला 200 मीटरमध्ये ब्रीडिंग सगळं बंदच केलं, त्याची प्रजनन क्षमताच बंद केली, तिथं डेंगी मॉस्किटो राहणार नाही. न बजेगा बास, न बजेगी बासरी. सोपं आहे. त्यामुळे तो पण हे सेलिंग USP झाला आपल्या उद्योजकांना. किंवा मी तिथल्या हॉस्पिटलला पण विकू शकतो का, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, अशा अनेक गोष्टी, शाळा आहेत, भरपूर, एक्झॅक्टली, झोपडपट्ट्या आहेत, बरोबर. तिथं अनेक ठिकाणी आहेत. तिथं CSR फाउंडेशन्स पण भरपूर असतील. हा SDG गोल जर का तुम्ही बघितला, आपण आपल्या ह्याच्यामध्ये लिहितो की SDG गोल 3 आहे, 8 आहे, 11 आहे, 13 आहे आणि 17 आहे. असे 5 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पण हे कव्हर करतो. म्हणजे एखाद्याला उद्या गावामध्ये CSR फंडिंग देऊन करायचं असेल तर तो पण मार्ग त्यांच्यासाठी मोकळा आहे. CSR ला डिप्लॉयमेंट लागतं. म्हणजे उद्या ती संस्था छोटी जरी CSR मधली असेल ती विकत घेऊन परत कुंड्या लावू शकते. लावायचे चार्जेस ते एक्स्ट्रा लावतील, म्हणजे मास स्केलवर लावायचं असेल तर. ही चांगली एक संधी आहे व्यवसायाची. तुम्हाला पण ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की इकोबायोट्रॅप वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला सगळे त्याचे डिटेल्स मिळतील. सर, तुम्ही बोलताना याच्या आधी शार्क टँकचा उल्लेख केला होता आणि शार्क टँक आता घराघरात पोहोचलंय. त्याच्यामुळे बिझनेस, स्टार्टअप, भांडवल, पिच कसं करायचं याची खूप चर्चा सगळीकडे होतीये. याचा तुमचा अनुभव कसा होता आणि शार्क टँक झाल्यानंतरचा तुम्हाला काय अनुभव आला? पहिली गोष्ट तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, शार्क टँकचं श्रेय हे मी माझ्या मुलाला देईन. आणि त्याचं कारण असं आहे की तो 2 सीझन्स बघत होता. मी एकही सीझन बघितला नाही, एकही एपिसोड बघितला नाही, इन्क्लुडिंग जेव्हा आम्ही शूटिंगपर्यंत गेलो तेव्हाही. पण जेव्हा आम्हाला ही अपॉर्च्युनिटी आली आणि मी म्हटलं अरे असं शार्क टँकची अपॉर्च्युनिटी आले, तर तो म्हणाला खरं का, म्हणजे त्याला ते वाटलं वडील टेपा लावताय. पण मग मी त्याला म्हटलं नाही अरे बाबा हे बघ असा ईमेल आहे वगैरे. तो मला म्हणाला की बाबा हे ना तुम्ही मार्केटिंगसाठी जायला पाहिजे तिथं, की तो फोकस ठेवून जावा की हे प्रचलित होईल म्हणून. आणि त्याचं जर का बघितलं तर आमचे आज ॲमेझॉन सेल्स म्हणजे पहिल्या 48 तासानंतर तर ॲमेझॉनली, बिकॉज म्हणजे आम्ही जे वर्षात विकत होतो, जेवढं वर्षाला विकत होतो बरोबर, तेवढं आम्ही पहिल्या तासात विकलं आफ्टर एपिसोड एअरिंग. म्हणजे ॲमेझॉनची सिस्टीम चक्रावली की हे काहीतरी फिशी आहे. मग आमच्यावर बऱ्याच म्हणजे ते पॉज झालं, हे झालं, मग ते रिझॉल्व्ह केलं त्यापासून. त्यामुळे सेल्स कन्झ्युमर सेगमेंटमध्ये एक्सपोनेन्शियल झाले. त्यांनी आम्हाला इंटरनॅशनल रेकग्निशन दिलं. आज वी आर टॉकिंग, वी आर इनसाइड ऑफ मलेशिया ऑलरेडी. We will be by end of May, we will be inside in Africa and other 3-4 countries are also in discussion. त्यामुळे कारण आपली लोक भारतीय इंटरनॅशनल बघणारी पण आहेत. म्हणजे शार्क टँक इज नाव व्ह्यूड, मी म्हणेन इंटरनॅशनली पण ग्लोबली आपली भारतीय लोक बघतात. पण ती आणि त्यांनी कॉग्निशन्स घेऊन त्यांना अरे हे प्रॉडक्ट हमारे कंट्री में चाहिए, हे आमच्या कंट्रीमध्ये पण पाठवा, आम्ही वितरक ह्याचे न्यू, असं करून पण गोष्टी आल्या. त्यामुळे फायदा आहे मार्केटिंगसाठी, तर सुंदर फायदा. म्हणजे त्याच्या जर का प्लॅटफॉर्मचा मार्केटिंगसाठी फायदा करून घेता आला नाही तर मला वाटतं तुम्हाला फंडिंग मिळालं की नाही मिळालं, तुमचं
पिच कसं झालं, तुमचं यश अपयशाची खरी ते, पण ते तुम्हाला आउटस्टँडिंग प्लॅटफॉर्म देतं. म्हणजे आमच्या बाबतीत बघायचं झालं तर आम्हाला 15 मिनिटाचा एअरटाईम मिळाला. तोच जर का मला 15 मिनिटं नॅशनल टेलिव्हिजन ॲडव्हर्टाइजमेंट करायची झाली असती अजय सर, 15 कोटी रुपये घालावे लागले असते. आणि मग मला बऱ्याच गोष्टी, इथं मी इक्विटी डायल्यूट नाही केली, काहीही झालं नाही, डेट घेतलं नाही आणि मार्केटिंग मिळालं. तर उद्योजकांनी ते करा. आणि साधे माणसं, म्हणजे मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं. मला शार्क टँक हे माहिती नव्हतं, मुलगा बघतो म्हणून, म्हणजे मग मी त्याच्याकडनं बरं कसं असतं बाबा, काय होतं ते मी नंतर त्याच्याकडनं ज्ञान घेतो. असंही जाऊ शकतं. तर सामान्य माणूस जर का प्रॉडक्ट क्वालिटी, पिच आणि तुमच्यामध्ये असेल तर अगदी जाऊ शकतो. म्हणजे आपले छोटे उद्योजक पण उद्या काहीतरी नवीन इनोव्हेशन करून जा. असं काय आउटस्टँड, आमचे तुम्ही कुंडी बघितलं, असं काय आउटस्टँडिंग इनोव्हेशन नाही आहे की टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये, IoT आहे, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स, काही नाही, कोडिंग, प्रोग्रॅमिंग, काही नाही. असं नाही आहे की तसंच काही असलं तर जाता येतं, अजिबात नाही. त्यालाच जोडून माझा प्रश्न आहे की प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही वेगळ्या प्रकारचं एक बिझनेस मॉडेल तयार केलं, म्हणजे सामाजिक सोशल आंत्रप्रिन्युअरशिप ज्याला आपण म्हणू. म्हणजे एखादा सामाजिक प्रश्न निवडायचा आणि त्याच्यावर तुम्ही बिझनेस हे करायचं. बरोबर. तर कन्सेप्ट टू प्रॉडक्ट तयार करणं हा प्रवास कसा असतो? म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात जी काही मंडळी काम करत असतील त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की ह्या 1, 2, 3 गोष्टी कुठल्या काळजी घेतली पाहिजे त्यांनी? तर पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की प्रॉडक्ट मार्केट फिट आहे का, आणि नीड गॅप ॲनालिसिस आहे का, हे करणं फार महत्त्वाचं. दुसरं, स्टार्टअपमध्ये तुम्ही जेव्हा या जर्नीमध्ये जाता ना तेव्हा एकाच गोष्टीवर सगळं येतं, प्रायोरिटायझेशन, प्राथमिकता. मला 10 गोष्टी करायच्या असतात, त्यातली कुठली मला करायची आहे ती निवडक गोष्ट. 10 गोष्टी एकत्र करून कुठलीही स्टार्टअप पुढं जात नाही. तुम्हाला प्रायोरिटाईज करावे लागतात त्या माइलस्टोनला, आणि मग प्रायोरिटी देऊन एक एक करत पुढं जावं लागतं प्रकर्षाने. या एकतर खरंच प्रॉडक्ट मार्केट फिट होते का आपली, आणि दुसरं ते, आणि एक तिसरं आमची, म्हणजे मी जे शिकलो त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये डिपस्टिक एकदम सिम्पल आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर डज इट हेल्प मी मेक मोर मनी. ह्याच्यामुळे हा जो तुमचा कंझ्युमर आहे ना, म्हणजे जो तुम्हाला पैसे देणार आहे, तुमच्यासाठी नाही आहे हा प्रश्न आहे की मी कुंडी बनवतो फॉर एक्झाम्पल आपलं प्रॉडक्ट, ह्याच्यामुळे जो विकत घेणार आहे त्याला जास्ती पैसे मिळतात का, त्याची वेळेची बचत होते का, किंवा एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे. ह्या 3 टाळ्यामध्ये एक जरी टिक इन द बॉक्स आली ना तर यू हॅव अ बिझनेस टू गो. आणि ती नसेल तर त्याला जे आम्ही म्हणतो इंटलेक्च्युअल ऑनेस्टी, म्हणजे ना सर मी सगळ्यांना खोटं बनवू शकेन किंवा खोट्या गोष्टी सांग, जसं म्हणतो पैशाचं सोंग करता येत नाही, तसं हे म्हणजे स्वतःलाच मूर्ख बनवायचं आहे का, की नाही ह्याचं मार्केट भरपूर आहे. नाहीतर त्याचे 3च पॅरामीटर आहे की आपण डिफरन्शियल एक्सपिरियन्स देतोय, जो ह्याला पैसे देणार आहे मला, जो मला पैसे देणार आहे त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये वेळेची बचत आहे का, किंवा जो मला पैसे देणार आहे त्याला हे वापरल्यामुळे जास्ती पैसे मिळणार आहे. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आमच्या कुंड्या कन्स्ट्रक्शन साईटवर भरपूर लागतात. तर तुम्ही म्हणा मग ह्याचं कुंडीचा कन्स्ट्रक्शनवाला पैसे कसं काय, कन्स्ट्रक्शनचं लेबर जे आपण खाली टाईल लावतात हे लावतात ते अजूनही किती हे असलं तरी स्किल्ड लेबर आहे, बरोबर. तिथं समजा डेंगीमुळे 10 लोक आजारी पडली तर त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट 1 महिना पुढे गेली, त्याची डिलिव्हरी पुढे गेली, रेरा लागू आहे, त्याचे रिपरकर्शन्स भरपूर आहे. आलं लक्षात आता की पैसे वाचवणे, वेळ वाचवणे कसं तालमेल होतं. तर त्या 3 पॅरामीटर्समध्ये कुठलाही प्रॉडक्ट, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, पीपल हॅव बीन ओनली सक्सेसफुल या 3 गोष्टीचं. डज इट हेल्प मी मेक मोर मनी, डज इट हेल्प मी सेव्ह टाईम, or it gives me a different experience. This not as a view of the startup, but again as the view of who is going to pay you for this. तुमचा ह्याचा खरेदी कोण आहे, तुम्हाला पैसे कोण देणार आहे, त्या अँगलने या 3 प्रश्नांची जर का उत्तर एक जरी मिळालं ना तरी यू आर सक्सेसफुल. तुम्ही सांगता तेवढा हा बिझनेस प्रवास हा तुमचा तेवढा काही सोपा आणि सहज झाला नसेल, याच्यात अनेक चढउतार आले असतील. तर काय करावं हे सगळे लोक सांगतात, तर काय करू नये, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, आणि जेव्हा असा लो टाईम येतो, जेव्हा तुम्ही खाली उतारात असता किंवा कधी अपयश येतं, तर त्यातनं बाहेर कसं पडायचं, काय करायचं त्याच्यासाठी? मला तर असं म्हणजे तुम्हाला सांगितलं रेझिलियन्स असणं फार गरजेचं आहे.
ओके. म्हणजे रेझिलियन्स जर का नसेल ना तर म्हणजे तो एंटरप्रेन्योर सक्सेसफुल होऊ शकत नाही. यू हॅव टू बी व्हेरी रेझिलियंट अँड पेशंट. ओके. त्याच्यासाठी जे काय करायचं आहे ते सोडून म्हणजे ते जर का तुम्ही टाळणार असाल तर संपलं, मग पुढचा मार्ग निवडूही नका. रेझिलियन्स आणि पेशन्स या 2 गोष्टी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरं ज्याला मी डायरेक्टनेस अँड कॅन्डर म्हणतो ते म्हणण्यापेक्षा फीडबॅक घ्यायचा. यू हॅव टू बी ओपन फॉर फीडबॅक वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी ओपन. लोक क्रिटिसाइज करतील आणि त्याला अमेरिकेत म्हणायचं थिक स्किन. यू हॅव टू रिअली हॅव अ थिक स्किन टू टेक फीडबॅक. म्हणजे ओपन असायला पाहिजे. बरीच लोक स्टार्टअपवाले ना हे मला हे सगळं माहिती, गो विथ की मला काहीच माहिती नाही सर, मी शिकायला आलोय. लर्निंग प्रोसेस तुमची. तुम्ही यू शुड बी रिसेप्टिव्ह टू फीडबॅक. फीडबॅक घेता आला पाहिजे. म्हणजे म्हणजे तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगताय म्हणून मी तसंच करायचं हेही नाहीये, बट आय शुड बी. लोक ऐकत नाही. तू खरं सिम्पल त्याचं कारण आहे 2 कान आणि 1 तोंड. राईट. मार्केटिंगच्या वेळेला जेवढं वाजवायचं तेवढं वाजवा, ज्या वेळेला गरज आहे त्याची व्यवसायासाठी. त्याच्यानंतर 2 कान आणि रिसेप्टिव्ह टू फीडबॅक या गोष्टी गरजेच्या आहेत सर. म्हणजे बडबड कमी करा, बिलकुल करू नका आणि फीडबॅक घ्या. म्हणजे तुम्ही फीडबॅक ऐकणार नसेल तर ह्या रस्त्यावर येऊ नका. अगदी. म्हणजे ग्राहकांचं ऐका आणि त्यानुसार तुमच्या व्यवसायात बदल करा. ऍब्सोल्युटली. हो. आणि कस्टमरच तुम्हाला फीडबॅक. हो अगदी. या पुढच्या काही वर्षांमध्ये या सामाजिक क्षेत्रातल्या व्यवसाय संधी तुम्ही कसं बघता? काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? अपॉर्च्युनिटी तर इंडियामध्ये इमेन्स आहेत. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, एन्व्हायरमेंटल इश्यूज इतके आहेत. क्लायमेट चेंज रिअल आहे. म्हणजे आता 6वी, 8वी, 10वीतली मुलं शाळेतली क्लायमेट चेंजला सेन्सिटिव्ह झालेले आहेत की त्यांना कळतं की क्लायमेट चेंज हा किती एक मोठा इम्परेटिव्ह फॅक्टर आहे. आणि तो एक माणूस, एक कंपनी, एक व्यक्ती ह्यानी होणारच नाहीये. तो सगळ्या आपल्या कम्युनिटी म्हणून एकत्र आल्यानीच होणार आहे तो. आणि तिथं विलेज लेवल एंटरप्रेनर, ग्रासरूट SME. आता बघा ना, सोशल स्टॉक एक्सचेंज निर्मिती झाली आणि ती भारतात झालेली आहे. नॅसडॅकवर सोशल स्टॉक नाहीये, आपल्याकडे सोशल स्टॉक एक्सचेंज झालेलं आहे. ह्याच्या पुढं काय म्हणजे पायंडा पाडलेलाच आहे आपण 140 कोटी लोकसंख्या जी आज जगातली सर्वात जास्त आहे. इथंच आहे सगळं. एव्हरीथिंग इज हिअर. शेवटी आपण आता काही एक ब्रीफमध्ये एका वाक्यात किंवा एका शुअर, ज्याला आपण रॅपिड फायर किंवा असं हे म्हणू, शुअर, यशाची तुमची व्याख्या काय? यश म्हणजे काय? सेल्फ सॅटिस्फॅक्शन, की यू फील सॅटिस्फाईड. आयुष्यात पैशाला महत्त्व किती असतं? प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. माझ्या दृष्टिकोनी तुम्ही विचारलं तर 0. पैसा आला की सगळं सुख मिळतं का? बिलकुल नाही. प्रामाणिकपणे पैसे कमावणं शक्य आहे का व्यवसायात? 5000%. व्यवसायातली सर्वात मोठी गुंतवणूक कुठली? मला असं म्हणता येईल माझ्या दृष्टीने फॅमिली बॅलन्स आणि म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो ना तो. म्हणजे फॅमिली टाईम फार कॉम्प्रोमाइज. अगदीच. वर्क लाईफ बॅलन्स खूपच महत्त्वाचं आहे. जसं आपण चर्चा केली की ह्या पॉडकास्टचा उद्देश आपला हाच आहे की अशा नवीन नवीन गोष्टी कळाव्यात, बिझनेस आयडियाबद्दल चर्चा व्हावी. काय आपण चांगल्या गोष्टी केल्या ज्याच्यामुळे माझा व्यवसाय वाढला, किंवा काय चुका केल्यात ज्याच्यामुळं आपल्याला व्यवसाय करताना आपल्याला शिकता येईल, थांबता येईल आणि त्या चुका टाळून पुढे जातील. बरोबर. हाच आमचा या पॉडकास्टचा आणि या सगळ्याचा उद्देश आहे. या आपल्या कार्यक्रमाचे उद्योजक कट्ट्याचे नॉलेज पार्टनर आहेत गोखले इन्स्टिट्यूट आणि सीड देआसरा सेंटर. याच अशाच प्रेरणादायक नवीन पॉडकास्टसाठी नवीन आयडियाज, त्याच्यावरची चर्चा, काय करावं काय करू नये, हे सगळं बिझनेसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, उद्योजकतेशी ज्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांसाठी असेच आमचे पॉडकास्ट तुम्ही पहा. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सगळ्या सोशल मीडिया चॅनल्सलासुद्धा सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच खूप नवीन नवीन गोष्टी बघायला, ऐकायला, वाचायला मिळतील. धन्यवाद सर, तुमच्या मनपूर्वक पुन्हा एकदा थँक्यू अजय सर. थँक्यू.